पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतोनिया राहती, तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी. वस्ती कर वस्ती आला, वस्ती कर वस्ती आला, प्रातकाळी उठून गेला, तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी. शरण एका जनार्दन, शरण एका जनार्दन, ऐसे असता भयकवन, तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी. विठाला सरोजम सांद्रनीलांबुदाबं जगन्हित पानी मंडनं मंडनानां तरुण तुलसीमालां कंदनं कंदनेत्रं सदे धवलहासं विठ्ठलं चिन्तया. पांडुरंगाकरो प्रथमा नमन, पांडुरंगाकरो प्रथमा नमन, दुसरे चरण संतांजिया, त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा. या कुंदे तुषारहार धबला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृती
बिलदेवे सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निशेष जाड्या पा शरण शरण हनुमंता रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मजदाबया शुभता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता पक्षी अंगणी उतरते ते का गुंतोनिया राहती तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी वस्ती कर वस्ती आला प्रात काळी उठून गेला तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी शरण एका जनार्दन ऐसे असता भैकवन तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी विठाला प्रस्तुत प्राप्तरूपी सेवेकरता निवडलेला अभंग ईश्वमान्य ईश्वभूषण ईश्व अधिकार चिन्मय स्वरूप शांती ब्रह्म पैठण निवासी एकनाथ बाबा यांचा सेवेकरता निवडलेला 4 चरणाचा अभंग विठ्ठला आज जो सेवेचा योग आहे सर्वांना ज्ञात आहे की कैलासवासी हरिभक्तपरायण म्हणावं आपण की रुक्मिणबाई बापूराव हरकळ आजीबाईंना या ठिकाणी जाऊन आज पूर्ण 14 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि त्यांच्या जाण्याने संपूर्ण हरकळ परिवार तर या ठिकाणी दुःख झालेला आहे. पण दुःख जरी झालं परिवाराला
पण जे काही मुलांचं आद्य कर्तव्य असतं ना ते पूर्ण करायचं काम त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. आज त्यांच्या जाण्यानं दुःख झालं, पण त्यांच्या गंगापूजनाचा कार्यक्रमानिमित्त गोड जेवणानिमित्त या ठिकाणी आज हा कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे. त्यांचे चिरंजीव असणारे श्री हरिभक्तपरायण लिंबाजी बापूराव हरकळ, श्री हरिभक्तपरायण उद्धवराव बापूराव हरकळ, सौभाग्यवती महानंदा रंगनाथ सतोधर, सौभाग्यवती यशोदा दशरथ समिंद्रे या चौघाही बहीण भावंडांनी या ठिकाणी आपल्या आईच्या जाण्यानं दुःख झालं, पण दुःख झाल्यानंतरही त्या ठिकाणी दुःख बाजूला सारून जे काही मुलांचं आद्य कर्तव्य असतं ना ते पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. विठ्ठला विठ्ठला आज गंगापूजनाचा कार्यक्रम म्हणजेच गोड जेवणाचा कार्यक्रम आजीबाईंना जाऊन या ठिकाणी पूर्ण 14 दिवस झाले. ज्या दिवशी देह ठेवला ना त्या दिवसापासून 10व्या दिवशी दशक्रिया विधी केल्या जात असतो. 11वा 12वा 13वा त्या ठिकाणी 3 दिवसाचा कार्यक्रम आणि गोड जेवणाचा कार्यक्रम या ठिकाणी गंगापूजनाचा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे. आणि त्या निमित्ताने ही कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे आलेली, तरी या अभंगावरती अल्पशा रूपे चिंतन करण्याचा प्रयत्न करायचा. विठ्ठला प्रस्तुत अभंगामध्ये नाथबाबा सांगतात, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणी राहते. उदाहरण देऊन सांगतात, एक नाही म्हणले 2 उदाहरण दिलेत नाथबाबांनी. पक्ष्याचं उदाहरण दिलं, पक्षी अंगणी उतरती, पक्षी येतात आपल्या अंगणामध्ये आल्यानंतर जे काही कडधान्य असतं ना ते जमा करण्याचं काम करतात. आल्यानंतर जे काही धान्य जमा करायचं ते पटकन जमा करतात आणि म्हणतात 2-4 दिवस माळीवाड्यात थांबतो, म्हणले आता सप्ताह लगेच म्हणतात का. पक्षी अंगणात येतात आणि 2-4 दिवस थांबतात का. नाही ना. का. कारण आले की आल्यानंतर आपल्याला जे काही धान्य जमा करायचंय ते धान्य जमा करतात आणि लगेच या ठिकाणी निघून जातात. म्हणले पक्षासारखं आपण जीवनात राहायचं, तैसे असावे संसारी. जोवरी प्राचीनाची दोरी किंवा प्रारब्धाची दोरी. आपण या ठिकाणी जन्माला आल्यानंतर कसं राहायचं म्हणले पक्षासारखं या ठिकाणी आलं पाहिजे. आल्यानंतर आपल्याला जे काही कार्य त्या ठिकाणी पूर्ण करायचं ना ते कार्य पूर्ण करायचं आणि पटकन या ठिकाणी निघायचं. म्हणजे तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. म्हणले एक उदाहरण दिल्यानंतर समजून नाहीच आपल्याला समजणार नाही, म्हणून नाथबाबाने त्या ठिकाणी दुसरं उदाहरण दिलं. वस्ती कर वस्ती आला, प्रातकाळी उठून गेला. एखादा वाट सुरू असतो ना, पूर्वीच्या काळी पायी चालत यात्रा असायची, ह्या गावाहून त्या गावाला जाण्यासाठी पायी चालत जात असत. पण पायी येणारा व्यक्ती त्या ठिकाणी आला आणि आल्यानंतर आपल्या गावामध्ये रात्रभर थांबला, कुठेतरी 2 घास मिळेल तेवढं अन्न खाल्लं, मंदिरात थांबला आणि सकाळी लगेच पहाटे उठला की पुढचा प्रवास चालू त्याचा. तो जाता असताना म्हणतो का मी येतो आता. मोहन भाऊ सकाळी सांगतात, येतात का सांगायला. म्हणले नाही. का सांगत नाहीत आपल्याला. कारण रात्रभर त्या ठिकाणी विसावा कुठेतरी करायचा, 2 घास खायचे आणि सकाळी पहाटे उठून जायचं. हे जसं वस्ती करायचं असतं ना, पुन्हा वाटायला लागायचं. म्हणजे त्या वस्तीकरासारखं आपण राहिलं पाहिजे, त्याच्यासारखं यायचं आणि आल्यानंतर आपलं काम झालं की लगेच निघून जायचं. म्हणजे तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. जोपर्यंत प्रारब्धाची दोरी आहे तोपर्यंत संसार करायचा आणि संसार केल्यानंतर परमार्थही त्या ठिकाणी पूर्ण करायचा आणि लगेच आपलं काम झालं की आपण या ठिकाणी निघून जायचं. म्हणजे हे देह सोडून या ठिकाणी निघून जायचं. तैसे असावे संसारी. शेवटी नाथबाबा सांगतात, शरण एका जनार्दन ऐसे असता भय कवन. म्हणजे कोणतं भय.
म्हणले ज्या दिवशी जन्माला आलोत का त्या दिवसापासून आपल्या पाठीमागे मृत्यूचं भय लागले आणि हे भय एके दिवशी आपल्यावरती उडी घालणारे, आपल्यावरती घाला घालणारे, त्याच्या आधी आपण सावध व्हायचं आणि लगेच या ठिकाणी निघण्याची तयारी करायची. तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. असा साधा सरळ सोपा या अभंगाचा भावार्थ आहे. झालं आपलं कीर्तन. विठ्ठला विठ्ठल. संसारात तसं राहिलं पाहिजे म्हणले नाथबाबा सांगतात. तसं पक्षासारखं राहिलं पाहिजे, वस्तीकरासारखं राहिलं पाहिजे. आज ज्यांच्या गंगापूजनानिमित्त आपण सर्वजण एकत्र जमलोत ना, आजीबाईने या ठिकाणी जन्मभर या ठिकाणी परमार्थ केला. कारण मी सांगण्यापेक्षा तुम्ही पाहितलाय तो परमार्थ. सर्वांनी तुम्ही परमार्थ पाहितलाय. उठल्यापासून त्या नित्यनेमानं त्या ठिकाणी भगवंताचा नामजप करत होत्या. बरोबर ना? सारखं भगवंताची सेवा होती. जे काही या ठिकाणी यायचं, नाही झोप आली तर कधी कधी 4च्या अगोदरही यायच्या आणि सर्व या ठिकाणी मंदिराचा परिसर साफसफाई करायच्या, भगवंताची सेवा करायची, मंदिर त्या ठिकाणी स्वच्छ ठेवायच्या, भगवंताची पूजा करायच्या. काकड्याच्या महिन्यामध्ये तर सकाळी लवकर यायच्या आणि सकाळी लवकर आल्यानंतर भगवंताची सेवा असेल, जे काही आपले भजनी मंडळ आहेत, वारकरी मंडळी, यांना चहा पाण्याची व्यवस्था सर्व त्या ठिकाणी व्यवस्था करायच्या. कारण का? परमार्थाची आवड होती. कारण भगवंताची आवड होती ना, म्हणून मी हरिभक्त परायण म्हणलो. कारण हरीची सेवा करणारे ते पुरुषही असतात आणि स्त्रियाही असतात. कारण तुकोबाराने सांगितले ना, कुळी कन्या पुत्र होती जय सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. भगवंताला आनंद वाटतो, पण कोणाचा? म्हणले पुरुषाचा. म्हणले वंशाचा दिवा आहे ना ते? म्हणले नाही. वंशाचा दिवा जरी असला तर साधू संतांनी अगोदर माता माऊल्यांना त्या ठिकाणी प्राधान्य दिले. कुळी कन्या, अगोदर कन्या नंतर पुत्र. या ठिकाणी अशी मोठ्या भावाने त्या ठिकाणी सेवा करत असत. कारण काकड्याच्या महिन्यात तर आता मी बऱ्याच जणांकडून ऐकलं, या ठिकाणी पाहितलं बी बरेच वेळेस या ठिकाणी कथेला कीर्तनाला आल्यानंतर त्यांची सेवा नित्य त्या ठिकाणी होती. अशी सेवा त्या ठिकाणी भगवंताला आवडत असते. आणि जीवनात आल्यानंतर परमार्थ आपण केला पाहिजे. आजीबाईनं आपल्याला सांगून दिलंय की वारकऱ्याची सेवा केली पाहिजे, साधूची सेवा केली पाहिजे, सेवा केली पाहिजे. जर एकाच वेळेला जर भगवंतही आले आणि साधूही महाराज जरी आले तर आल्यानंतर अगोदर कोणाची पूजा करायची? कारण साधूही आले आणि देवही त्या ठिकाणी जर आले तर कोणाला त्या ठिकाणी अगोदर पूजायचं म्हणले? संत पूजावे आरतीन देव करावे परते. देवाला वापस पाठवलं तरी त्या ठिकाणी जमतं, पण त्या ठिकाणी साधूची अगोदर सेवा करायची, अगोदर वारकऱ्याची सेवा त्या ठिकाणी केली पाहिजे. हे आजीबाईने या ठिकाणी बाईनं सांगून दिलं आपल्याला की वारकऱ्याची सेवा असेल, महाराजांची सेवा असेल, साधूंची सेवा असेल. का? कारण देवाच्या अगोदर संताची पूजा आहे. कारण देवाला आवडती ना. कारण माझ्या भक्ताची जर पूजा करत असाल, माझ्या भक्ताला जर आदर सन्मान देत असाल ना, तर देव त्या ठिकाणी आनंदित होत असतो. तयाचा हरिक वाटे देवा. आनंद होतो देवाला. कारण भक्ताची पूजा करत असताना आणि भगवंत जे भक्त सेवा करतो ना त्याला काही कमी पडू देत नाही, काही कमी पडू देत नाही. काकड्याच्या महिन्यात सुंदर त्या ठिकाणी सेवा त्यांच्या आजीबाईंची बरेच वेळेस सगळ्यांच्याकडून ऐकली होती मी. अशी सेवा त्या ठिकाणी चालू होती.
म्हणले काकड्याचा कार्तिक महिना जो असतो ना, सर्वात पवित्र महिना त्या ठिकाणी सांगितलेला आहे. या पवित्र महिन्यात जो कोणी त्या ठिकाणी उठून स्नान जरी केलं ना, भजन नाही करता येऊ द्या आपल्याला, भजन ऐकलं तरी उठून फार मोठं झालं म्हणले. आणि भजन केल्यावर तर पाहायचंच गरज नाही, पुण्याची गणना भजन केल्यानंतर. पण अशी या ठिकाणी काकड्याची सेवा, कारण का सगळ्यात मोठा वारकरी जर असेल ना आपल्यामधला, तर सगळ्यात मोठा वारकरी कोण आहे म्हणले? बाळू एका जनार्दनी वैष्णवा शिरोमणी महादेवा, शिरोमणी महादेवा, शिरोमणी महादेवा. एका जनार्दनी वैष्णवा शिरोमणी महादेवा, सारखे दिसत होते, सगळे रूप संतांचे सारखे भगवंतासारखे दिसत होते. पण नामदेवरायला विचारलं आणि नामदेवरायने ज्यावेळेस सांगितलं ना, तर सांगितल्यानंतर असं सांगतात ही खून दाखवली. कारण भगवंताच्या 2 खून आहेत. मी मागेही कथेमध्ये सांगितलं होतं. भृगु ऋषीनं छातीवरती लात मारलेली ती एक भगवंताची खुनी, आणि डाव्या पायावरती कान्होपात्रेनं भगवंत किती कोमल आहेत हे पाहण्यासाठी जसं बोट ठेवलं ना, तर कान्होपात्रेचं बोट भगवंताच्या पायामध्ये रोवलं गेलं. आजही भगवंताच्या पायावरती खडे आहेत. 2 खुणा त्या ठिकाणी दाखवल्या आणि भगवंत त्या ठिकाणी ओळखले. असा सुंदर काकडा त्या ठिकाणी चालू होता. कारण काकडा चालू असताना त्या काकड्यामध्ये इतके सुंदर त्या ठिकाणी चालीवरती अभंग चालू होते. सगळ्यांना त्या ठिकाणी उपदेश होता. या मृत्यूलोकात जे काही जन्माला आलेले जीव आहेत ना, त्यांच्यासाठी उपदेश होता सगळ्यांना. रात्रंदिवस घोकितो तुम्ही रात्रंदिवस घोकितो तुम्ही असं सुंदर काकड्यामध्ये त्या ठिकाणी चिंतन, सुंदर त्या ठिकाणी अभंग त्या ठिकाणी ऐकायला मिळते. आपल्यासारखा काकडा नव्हता. एका ठिकाणी कीर्तन केलं, रात्रीला मुक्काम पडला म्हणून थांबलो. आणि थांबल्यानंतर पहाटेला काकड्याला जे काही वारकरी मंडळी होते ना, काकडा सुरू केला त्यांनी. आणि काकडा सुरू केल्यानंतर चला म्हणले लवकर काकड्याला सुरुवात करायची. उठा श्यामराव उठा. रामराव आवाज देत होते. श्यामराव उठा म्हणले. उठा लवकर आवाज देत होते. पण ते म्हणले थोडंसं झोपू द्या म्हणले. काकड्याला उठायचं कंटाळा येत असतो थंडीचे दिवस असताना. थोडंसं झोपू द्या म्हणले. हे उठले. त्या ठिकाणी सर्व स्नान वगैरे झालं आणि काकड्याला सुरुवात केली. आता तरी उठा म्हणले. चहा ठेवलाय म्हणले. चहा ठेवल्यावर तरी उठा. श्यामराव तरी झोपलेलेच. पण वारकरी तिला भारी होती. त्यानं अभंगातून चालू केली उठवायला. उठा सकळजण चाला ठेवले आगन, घ्या लवकर तोंडून नाही तर जाईल संपूर्ण. श्यामरावनं काकड्यातून सुरुवात केली. श्यामराव तर पटकनच उठले ना. रामरावनं तसं काकड्यातून सांगितलं. म्हणले चहा झालाय लवकर उठा, लवकर तोंड धुवून घ्या नाही तर जाईल संपून. असा काकडा पाहिजे का म्हणले? नाही ना, असा काकडा नाही त्या ठिकाणी पाहिजे. सुंदर त्या ठिकाणी काकड्याच्या अभंग आहेत. आणि साधू संतांनी जे काही काकड्यामध्ये वर्णन केलं ना, उठा अरुणोदय प्रकाश झाला, घंटा गजानन
सुंदर त्या ठिकाणी काकड्याचं वर्णन चालू होतं. सुंदर असं त्या ठिकाणी भजन चालू होतं आणि असं काकड्याचं भजन त्या ठिकाणी बाई करत होत्या. बाईनं त्या ठिकाणी काकड्याची सेवा केली, सगळं वारकऱ्यांची सेवा त्या ठिकाणी केली. असा सुंदर काकडा त्या ठिकाणी काकड्याची सेवा आजपर्यंत जन्मभर बाईने त्या ठिकाणी केलेली. आपण सर्वांनी पाहितले की भगवंताची सेवा केली ना की भगवंत कुठं काय आपल्याला देतील हे सांगताही येत नाही. आपण भगवंताला देत असताना एक हातानं देतो, पण भगवंत अनंत हातानं आपल्याला परत करत असतात. भगवंत थोडंच घेतात आपल्याकडून. घेशी तेव्हा देशी ऐसा हसशी उदार. भगवंताचा स्वभाव आहे, काहीतरी आपल्याकडून घेणार, कोणत्या तरी प्रकारची सेवा करून घेणार आणि त्या सेवेच्या बदलात अनंत पटीनं आपल्याला देत असतात. कारण जन्माला आल्यानंतर आपण त्या ठिकाणी सेवा केली पाहिजे. सेवा जर त्या ठिकाणी भगवंताची केली ना तर त्या ठिकाणी जन्माला आलेलं सार्थक आहे. म्हणजे जन्माला येण्याचं का सोपं आहे का? किती अवघड आहे. जन्माला येत असताना किती यातना आहे. ज्यावेळेस आपण आईच्या उदरामध्ये असतो ना, किती यातना आहेत गर्भाच्या, त्या यातना किती सहन करत असतो, किती सहन करत असतो. काय सांगू गर्भीची यातना, काय सांगू गर्भीची यातना, माझा भोगिता गर्भीची यातना मज भोगिता नारायणा. किती गर्भाच्या यातना आहेत त्या ठिकाणी. नाही आबाकडनं का पाहू. विठाला विठाला कारण सर्वजण त्या ठिकाणी जन्माला आलो. जो जन्माला आला ना तो एके दिवशी जाणार आहे. कोणी अमर आहे का? सगळ्यांना माहिती आहे एके दिवशी आपल्याला जायचंय, पण जायचं असलं तरी आपण विसरून जातो. जन्माला आलो ना त्या दिवशीपासून जन्माला आलं की भगवंताला विसरून जातो. विसरली तया थोर झाली हानी. मग भगवंताला विसरल्यानंतर काय फजितीचे ना संसारामध्ये. सारखं त्या ठिकाणी संसारामध्ये फजिती. इतकी संसारामध्ये फजिती, लहानपणापासून फजिती त्या ठिकाणी आपली चालू असते. जन्माला आल्यानंतर लहानपणी त्या ठिकाणी बाप म्हणते तुला काही कळत नाही. लग्न झाल्यानंतर बायको म्हणते तुम्हाला काही
आणि म्हातारा झाल्यानंतर मुलं म्हणतात तुम्हाला काही कळत नाही. मग कळतंय कवा विठ्ठला पण तरी संसार आनंदानं करत असतो आपण. माझे सद्गुरू स्वामीजी सांगतात संसाराची सुरुवात करत असताना इतक्या आनंदात सुरुवात करतो ना आपण, आनंदात सुरुवात करतो. कारण एखाद्या मुलाचं लग्न जमू द्या आणि लग्न जमल्यानंतर तो नवरदेव मंदिरात येतो आणि मग स्वामीजी सांगतात संसाराची सुरुवात करत असताना आनंदात होती. हे सांगू लागलो मी. नवरदेव बुटासहित मंदिरात जातो मारुतीरायाच्या. लग्न वगैरे होतं आणि लग्न झाल्यानंतर नवरी वाटं लावत असताना सगळेजण वाटं लावू लागले. पण एका बाबाच्या हाताला लहानशी एक मुलगी होती. बाबाला विचारते, बाबा सगळेजण रडायलेत म्हणले, सगळं गाव रडायले म्हणले. हो रडायले. तुम्ही पण रडायले बाबा म्हणले. हो. काय झालं बाबा म्हणले, आपल्या गावातली ती ताई नाही का आज सासरी नांदायला चालली म्हणून रडायलेत. बाबा संपूर्ण गाव रडायले, तुम्ही पण रडायलात, पण एकच जण हसायलाय म्हणले. कोण होतं ते हसणार? बाळू महाराज. विठाला विठाला ते हसणार कोण होतं? नवरदेव. नवरदेव होता. बाबा सर्वजण रडायलेत म्हणले, तुम्ही पण रडता, पण तो एकच जण हसायलाय. तो हसणारा नवरदेव होता. म्हणले बाबा हे एकटा हसायलाय, सगळं गाव रडायलंय, तुम्ही पण रडायला, पण तो एकटा का हसायलाय? बाबानं त्या मुलीला उत्तर दिलं. म्हणले आजच्या दिवस हसणार आहे ते, उद्यापासून रडणारच आहे म्हणले. आणि जे दुसऱ्या दिवशीपासून रडायला सुरुवात होती, मरेपर्यंत रडण्याची सुरुवात असते संसारामध्ये. सुरुवात संसाराची त्या ठिकाणी गोडे आनंदानं लग्नानं सुरुवात होत असते. कारण 3 सोहळे आहेत. एक जन्माचा, दुसरा विवाह सोहळा आणि तिसरा मृत्यूचा सोहळा. 2 सोहळे आपल्याला माहीतच नाहीत. जन्माला आलो तेव्हा कळत नाही आणि गेल्यानंतरही कळत नाही. फक्त एकच सोहळा कळतो आणि तो असतो लग्नाचा. म्हणून आनंदात असतो तेवढा. हा तुम्ही भाग्यवाने 3 विठाला विठाला आनंदाचा सोहळा असतो म्हणून थाटामाटात केला जातो. एकच सोहळा आपल्याला समजतो. म्हणजे संसाराची सुरुवात त्या ठिकाणी आनंदात होते, पण शेवट कसा होतो? जसं जसं संसारात वय वाढतं संसार करत असताना संसाराची सुरुवात त्या ठिकाणी गोड आहे, पण शेवट अवघड होत असतो म्हणले. जसं जसं संसारात वय वाढतं ना, म्हातारं माणूस झालं की त्याचं कोणाला काम नसतं. त्याची बाज कुठं जाते? गाईच्या गोठ्याकडे. इकडून गाय शेपूट मारते, इकडून म्हैस शेपूट मारते.
ही संसाराधिकाची अवस्था होत असते. पण हा जीव जर परमार्थात गेला ना आणि परमार्थ करत असताना त्या ठिकाणी अनंत अडचणी येत असतात. भजन करायला लागलं तर म्हणले हा थांब, टाळ वाजवता येत नाही तुला, थांब. इथून सुरुवात होते. घरापासूनही त्रास होतो. घरचेही म्हणतात उठलं की सुटलं काम काही पाहायचं म्हणले रोज उठलं की सप्त्याला. इथून सुरुवात होत असते. परमार्थ करत असताना भजन करायला जाऊ देत नाहीत, कुठं वारीला जाऊ देत नाहीत. सगळेजण अनंत अडचणी येत असतात. पण एवढ्या अनंत अडचणी येत असताना हे आपण जर पुढे चालत राहिलोत ना तर एके दिवशी आपलं जर परमार्थामध्ये नाव झालं ना तर सगळेजण नाव झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला चांगलं म्हणतात. म्हणजे परमार्थाची सुरुवात त्या ठिकाणी अवघड आहे, पण परमार्थाचा शेवट इतका गोड होता असतो. आज नाव झालं ना सगळीकडं, सगळेजण त्या ठिकाणी मान सन्मान देत असतात आणि भगवंतालाही आवडत असतं. कारण का इतक्या अनंत अडचणी आल्यानंतरही तो परीक्षेत पास झाला म्हणून देवालाही आनंद वाटत असतो. तयाचा हरिक वाटे देवा, आनंद वाटत असतो देवाला. मग संसाराची सुरुवात गोड आहे पण शेवट अवघड आहे आणि परमार्थाची सुरुवात अवघड आहे पण शेवट गोड आहे. म्हणून परमार्थ केला पाहिजे. जन्माला आल्यानंतर भजन केलं पाहिजे, वारी केली पाहिजे, त्या ठिकाणी कथा कीर्तन त्या ठिकाणी श्रवण केले पाहिजे. कारण का हा देह पुन्हा भेटणार नाही, आपल्याला नाही भेटणार परत. हा देह आपल्याला अजिबात त्या ठिकाणी मिळणार नाही. या नरदेहात आल्यानंतरच आपण भजन करता येते, दुसऱ्या देहात गेल्यानंतर नाही करता येत भजन. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबा, गोड नाम विठोबा, गोड नाम विठोबा. घेई माझे वाचे गोड नाम चिंतन त्या ठिकाणी केलं पाहिजे. दुसरं आपल्यासोबत काही येणार नाही. या संसारातलं काही आपण त्या ठिकाणी घेऊन जाणार नाहीत. येतानाही काही घेऊन आलो नाहीत आणि जातानाही आपण काही घेऊन जाणार नाहीत. काही अजिबात सोबत नेणार नाहीत. पण तरी संसारात काळाच आहे. कारण एके दिवशी हा काळ येणार आणि याला घेऊन जाणार. मग काळ घेऊन जायच्या अगोदर परमार्थात आपण त्या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. संसारात असताना भगवंताचं भजन करायला पाहिजे. आनंदानं संसार करतो आपण. संसार किती आनंदानं असतो आपला ते एका गीतामध्ये वर्णन केलेलं आहे नाथा भाऊ. माझ्या घराचं गोकुळ झालं मन आनंदाने नालं. माझ्या घराचं गोकुळ झालं मन आनंदाने नालं. जशी अमृताची धार माझ्या सोन्याचा संसार. राजा राणीचा दरबार माझा सोन्याचा संसार.
गीत येते गीत. पण गीत संसाराचं त्या ठिकाणी वर्णन करते. आनंदानं संसार वाटला पाहिजे. पण आपलं चुकतं काय माहितीये का, संसारात राहतो परमार्थ करत नाही आणि दुसऱ्याचे 2 मजली घर झालं की आपलं पोट दुखतं. दुसऱ्याचं 2 मजली घर झालं की आपलं पोट दुखतं. दुसऱ्यानं मोठी गाडी घेतली की आपलं पोट दुखतं. आहे आपल्याकडं त्याच्या समाधानी राहत नाही. समाधान कुठं मिळतं का, समाधान कुठंच मिळत नाही. असं घ्या बरं 500 रुपये जा म्हणले किराणा दुकानावर आणि 1 किलो सुख द्या, समाधान द्या, नाही ना. 5000 घ्या आणि मेडिकलवरती जा म्हणले एखादं क्विंटल सुख द्या. सुख कोणाही किराणा दुकानावरती नाही, मेडिकलवरती बी नाही. सुख आहे आपल्यापाशी, समाधान आहे आपल्यापाशी, तुझं आहे तुझं पाशी. आणि तरी तू जागा चुकलात. आपण जागा चुकलो त्या ठिकाणी. मग सुख कुठं आहे, सुख भगवंताच्या चरणाजवळ आहे. सुख रूप साधू सुख फक्त भगवंताच्या चरणाजवळ, दुसरीकडे कुठेही नाही. संसारात सुख नाही. संसारातलं जर सुख त्या ठिकाणी पाहायचं असेल ना तर आपल्यापेक्षा मोठ्या माणसाकडे, आपण आपल्यापेक्षा लहान माणसाकडे पाहायचं. अरे इथून बस स्टँडपर्यंत त्या माणसाला पायी चालत जावं लागते, याच्याकडे पाहायचं तर आपल्याला समाधान वाटतं. आपण आहेत त्या घरात जर समाधानी राहायचं असेल ना, भगवंताने जे काही दिलंय ना बस आपल्यासाठी एवढं पुरेसं आहे असं समजायला पाहिजे. दुसऱ्याचं मोठं घर बघून त्या ठिकाणी दुःख नाही करायचं. आपण हे पाहायचं की आज आपल्याला भगवंताने जे घर दिलंय ना, ह्या घरामध्ये आनंदी राहायचं असेल तर आपल्यापेक्षा लहान माणसाकडे पाहायचं. की काही लोक आपल्या गावामध्ये येतात, कुठंतरी एखादं पाल ठोकतात, त्या ठिकाणी झोपडी उभा करतात आणि त्या झोपडीमध्ये राहतात, 1-2 दिवस काम करतात आणि काम संपलं की पुढच्या गावाला ते घर मोडून निघून जातात. ह्या माणसाकडे पाहिलं पाहिजे तर समाधान त्या ठिकाणी भेटतं, तर आपल्या जीवनात सुख मिळत असतं. मग सुखी राहायचं असेल तर भगवंताचं भजन करायला पाहिजे, करायला पाहिजे ना. हे आपलं मन फक्त भगवंताला द्यायला पाहिजे. पूर्ण शरीर त्या ठिकाणी संसाराला देऊन टाका, शरीर पूर्ण संसाराला देऊन टाका, पण मन मात्र भगवंताला द्यायचं. आणि मन जर एकदा भगवंताला दिलं ना तर परत माघारी. पण आपलं तेवढंच अवघड आहे, मनच ऐकत नाही आपलं. ऐकत आहे का मन? कितीही मनाला समजून सांगा, मन अजिबात ऐकत नाही. बसा 5 मिनिट राहिले, बसा थोडस. विठ्ठला विठ्ठला कोणीच उठलं नव्हतं, कोणी उठलं नव्हतं. आपल्या मनानं ऐकलं का? कीर्तन ऐकतो आपण, ज्ञान मंडपात मध्ये बसलेला आहेत, पण मन आपलं ऐकत नाही, मन ऐकत नाही. आणि हे मन न ऐकणार एके दिवशी भगवंताच्या चरणाजवळ लावायचं. आणि एकदा जर देवाच्या चरणावरती मन गेलं ना तर आता कोठे धावे मन, आणि तुमचे चरण देखले. भाग गेला अशीन गेला आणि अवघा झाला आनंद. परमार्थ केल्यानंतर आनंद भेटत असतो, परमार्थ केल्यानंतर. पण जन्माला आल्यानंतर जर आपण परमार्थ नाही न केला, जसं जन्माला आलो तसंच एके दिवशी जाणार आहेत आपण, हे शरीर सोडून जाणार आहेत. मग शरीर सोडून देण्याच्या अगोदर आपण त्या ठिकाणी जन्माला आलोत ना तर आपलं काम काय, जन्माला आल्यानंतर ते आपण सावधतेनं पाहितलं पाहिजे. कशासाठी आलोत आपण जन्माला हे विचारपूर्वक त्या ठिकाणी पाहितलं पाहिजे. आणि ते काम आपलं पूर्ण करायचं, भगवंताची प्राप्ती करायची, भजन करायचं आणि ते काम करून निघून जायचं. म्हणले असं समजत नाही म्हणले, म्हणून नाथबाबांनी त्या ठिकाणी उदाहरण देऊन सांगितलं. आपण
जन्माला आल्यानंतर त्या ठिकाणी हा नाथबाबांनीच परमान दिले. टाळ्या वाजवा एकदा. विठ्ठला कारण अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणी राहती तैशी असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. तसं आपण संसारामध्ये राहिलं पाहिजे. त्या ठिकाणी पक्षासारखं यायचं आणि आल्यानंतर आपलं जे काही काम आहे धान्य जमा करायचं तिकडं धान्य जमा करायचं लगेच निघून जायचं. तसं या ठिकाणी पक्षासारखं आपण राहिलं पाहिजे. इथं आपण जन्माला आलोत आणि जन्माला आल्यानंतर अनेक 84 लाख येऊन इथून फिरत फिरत इथपर्यंत आलोत आणि इथं आल्यानंतर हा देह फुकट जाऊ द्यायचा नाही. इथं आल्यानंतर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची, भजन करायचं, या ठिकाणी तीर्थयात्रा करायची. पुन्हा दुसऱ्या देहात गेल्यानंतर नाही करता येणार, याच नरदेहात करता येणार आहे. खंती ते न करा होणे गाढव कुत्रा. गाढवाचा कुत्राच्या डुकराच्या जन्माला जर गेलो तर आपण तर तिथं भजन करा म्हणल्यावर नाही येणार आपल्याला भजन. मग भजन करण्यासाठी सुंदर मनुष्य देह या ठिकाणी मिळालाय. याच मनुष्य देहात आपण भजन करायला पाहिजे, दुसऱ्या देहात नाही करता येणार. म्हणून या ठिकाणी पक्षासारखं सावधतेनं राहायचं, यायचं आणि पटकन आपलं काम करायचं, भगवंताची प्राप्ती करायची, निघून जायचं. आउट हात का मानव दे आउट हात का मानव दे सुंदर असा भगवंताने नरदेह दिलाय भजन करण्यासाठी. पण भजन करायचं सोडून आपण संसारात रमून पडतो. पण नाथबाबा त्या ठिकाणी सांगतात, पक्षाचं उदाहरण देऊन सांगितलं सावधतेनं राहा. म्हणजे एक उदाहरण दिलं तरी नाही समजलं त्या ठिकाणी, म्हणून दुसरं उदाहरण अभंगाच्या 3ऱ्या चरणात घेतलं. वस्ती कारा वस्ती आला वस्ती कारा वस्ती आला अभंगाच्या 3ऱ्या चरणात शांती ब्रह्म एकनाथ बाबा त्या ठिकाणी सांगतात की वस्ती कर वस्ती आला आणि प्रातकाळी उठून गेला. मी सुरुवातीलाही अगोदर सांगितलं की वस्तीकर चालत चालत आपल्या गावामध्ये येतो, आल्यानंतर रात्रीला कुठंतरी निवारा पाहतो, 2-4 घास खाण्यासाठी त्या ठिकाणी विचारतो आणि 2 घास खाऊन आराम करतो आणि पहाटच उठून जातो. कोणाला म्हणतो का मी येतो आता? नाही ना, कोणालाच सांगत नाही तो. का? कारण आल्यानंतर थांबतो आणि लगेच निघून जातो. वस्तीकर वस्ती आला आणि प्रातकाळी उठून गेला तैसे असावे संसारी. तसं संसारामध्ये राहिलं पाहिजे म्हणले. आणि संसारात जर सावधतेनं नाही राहिलं तर त्या ठिकाणी आपल्या मागं जन्माला आल्यापासून एक भय पाठीमागं लागले. अभंगाच्या शेवट शरण एका जनार्दनी शरण एका
ठोबार खुमा शेवटच्या चरणामध्ये त्या ठिकाणी शांतीब्रह्म एकनाथ बाबा त्या ठिकाणी सांगतात, शरण एका जनार्दन ऐशी असता भयकवन. म्हणजे अनेक जन्मापासून आपल्या पाठीमागं मृत्यूचं भय लागलेलं आहे. ज्या दिवशी इथं जन्माला आलोत ना त्या दिवशीच आपल्या काळ पाठीमागं लागलाय. घडी घडी काळ वाटेयाची पायी, अजून किती आहे अवकाश. सारखं काळ आपल्यावरती टपून बसलेलं आहे. ज्या दिवशी जन्माला आलोत त्या दिवशी आपलं मरण ठरलेलं आहे. मग मरण यायच्या अगोदर आपण त्या ठिकाणी सावध व्हायला पाहिजे. आणि मरण यायच्या अगोदर जर सावध झालं ना तर काळाची उडी जरी पडली ना अंगावरती तर भीती वाटणार नाही. पण आपल्याला भीती वाटतच नाही ना. मरणाची भीती वाटते का? नाही ना. सगळी भीती वाटते पण मरणाची भीती वाटत नाही. पण मरणाची भीती वाटली पाहिजे. मरणाची भीती जर वाटली तर त्या ठिकाणी आपण सावध होत असतो. नाथबाबा एक दिवशी सांगतात, गावामध्ये असताना 2 मिनिटात उदाहरण सांगून थांबतो. त्या ठिकाणी गावात असताना एक सावकार आले आणि सावकार आल्यानंतर दर्शन वगैरे घेतलं. आणि दर्शन घेतल्यानंतर सावकाराने विचारलं, महाराज माझं मरण कधी? आता कशाला विचारावा, मरण विचारलं. बाबांनी सांगितलं, म्हणले आजपासून 7व्या दिवशी मरण आहे म्हणले. काही सांगतेत म्हणला महाराज. विश्वास ठेवला नाही, घरी निघून गेला तो सावकार. घरी निघून गेल्यानंतर
जसा घरी गेला ना, घरी गेल्यानंतर 1-2 दिवस त्याला काहीच वाटलं नाही दादा, त्याला काही वाटलं नाही. पण 3-4 दिवस झाले का भीती वाटायला लागली. कोणालाच चांगलं बोलत नव्हता गावात, कोणालाच. कारण पैसे होते सगळ्यांकडे दिलेले, सावकारकीचा मोठा व्यवसाय होता, पण कोणालाच भेट नव्हता. पण 5व्या दिवशी संध्याकाळी त्याला भीती वाटायला लागली. अरे महाराजाचं जर खरं झालं तर रात्रभर झोप नाही आली त्याला. आणि 6व्या दिवशी उठला का, उठल्यानंतर सगळ्या लोकांना प्रेमानं बोलू लागला. गावात जर आला, रस्त्यानं जर निघाला तर समोरचे लोक तिकडच्या गल्लीनं पळायचे. म्हणजे इतका चांगला होता तो, इतका चांगला होता. सगळे लोक पळून जायचे. पण आज कोणाला आला ना की प्रेमानं बोलू लागला. तुम्हाला जर पैसे नाही ना देणे झाले, आता जरी नसले तर नंतर द्या, नाही आज देणं झालं तर मुद्दल तरी मुलाकडे द्या म्हणला, सांगू लागला. 6व्या दिवशी घरी जसा आला ना, घरी आल्यानंतर मुलांना, 4ही मुलांना 5ही मुलांना जवळ घेतलं आणि प्रेमानं बोलू लागला. सुनाला एकत्र घेतलं, बोलू लागला चांगलं प्रेमानं त्या ठिकाणी. लहान लहान लेकरं जर बघितलं बाबा घरी आले की पळून जायचे. पण आज सगळेजण जवळ येऊन बसू लागले, सगळ्यांना प्रेमानं बोलू लागला. म्हणले म्हातारा आज कसं काय चांगलं झालं काय, मग प्रेमानं वागू लागले त्या ठिकाणी. 6वा दिवसही संपला आणि 7वा दिवस सुरू झाला की मुलांना जवळ बोलवलं. म्हणले बस स्टँडच्या पाठीमागं 2-4 प्लॉट घेऊन ठेवलेले आहेत. सगळं सांगू लागला, इथं इथं पैसे, ह्या माणसाकडे पैसे ठेवलेले, सगळं सगळं सांगितलं. म्हणले चांगलं झालं, म्हणले चांगलं सांगितलं. आणि सगळ्या मुलांनी ऐकून घेतलं. म्हणले आज कधीच प्रेमानं बोलत नव्हते, आज गोडीनं बोलायलेत बाबा. आणि पाहता पाहता 7वा दिवस संपला आणि रात्री झोपला ना, मला आता झोपलो पण आता उठतो का नाही काय माहीत. भीती वाटायला लागली आज 7व्या रात्री. आणि 7व्या रात्री जसं झोपला ना, तो सकाळी उठलाच नाही. 8व्या दिवशी सकाळचे 9-10 वाजले तरी त्याला कळालं नाही कळाले. आणि जसा उठला ना, उठल्यानंतर त्या ठिकाणी पाहतो मी जिवंत आहे, मेलो नाही. त्याला आनंद व्हायला पाहिजे होता का नाही, पण दुःख झालं त्याला. आणि दुःख झाल्यानंतर काठी घेतली, बुटं घातली. 7व्या दिवशी जसं 8व्या दिवशी उठून बाबाकडे आला ना, तर बाबाला बाहेरूनच आव द्याला. नाथ बाबा बाहेर या म्हणला. बाबा जसे बाहेर आले. म्हणले काय बोला ना सावकार. म्हणले काय झालं. म्हणले तुम्ही खोटं बोलता, खोटं बोलायला तुम्हाला होपतं का, सोपतं का म्हणले खोटं बोलायला. म्हणले काय झालं सांगा ना. तुम्ही मला मागच्या 7 दिवसाखाली सांगितलं होतं की मी मरणार आहे 7 दिवसानंतर. पहा मी आज तुमच्या समोर उभा आहे, जिवंत आहे आज. बाबा म्हणले मग ठीक आहे ना, चांगलं आहे ना, भगवंतानं आयुष्य वाढवून दिलं तुम्हाला, आनंद माना ना. नाही पण तुम्ही खोटं का बोललात, का खोटं बोललात तुम्ही सांगा. पण बाबाने त्या ठिकाणी सांगितलं. म्हणले सावकार जाऊ द्या, मी खोटं बोललो मान्य करतो. म्हणले तुम्ही नाही मरणार तरी मरणार म्हणलो, पण तुम्हाला खरं सांगू, या मागच्या 7 दिवसामध्ये तुम्ही कसं जगलात, 7 दिवसामध्ये तुम्ही कसं जगलात. त्यानं ज्यावेळेस विचार केला ना, अरे आजपर्यंत कोणालाच गोड बोलत नव्हतं, कोणालाच चांगलं बोलत नव्हतं, सगळेजण मला भीतीपोटी पळत होते समोरून. पण आज या 7 दिवसामध्ये मी आनंदानं जीवन जगलो. म्हणले कशामुळं जगले आनंदात तुम्ही जीवन. आतापर्यंत 40-50 वर्षाचं आयुष्य जगले, पण तुम्ही आनंदात जगले नाही. पण हे 7 दिवस तुम्ही आनंदात जगले, सगळ्यांसाठी जगले. का जगले म्हणले, कारण तुम्हाला मरणाची भीती घातली होती. मरण आठवलं की भीती वाटते, म्हणून मरणाची भीती वाटली पाहिजे. जीवन आनंदानं त्या ठिकाणी जगत असतो आपण, जोपर्यंत आयुष्य त्या ठिकाणी आनंदात जगत असतो. आणि जगायलाही पाहिजे, कारण का हे आयुष्य फुकट आपण त्या ठिकाणी नाही जाऊ द्यायचं. कारण भगवंताने सुंदर आयुष्य आपल्याला दिलंय, ते कोणालाही दिलं नाही. आज 2 हात 2 पाय 2 डोळे आपल्याला चांगले दिलेत, याचा उपयोग आपण त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे. पण आपल्याला काही वाटत नाही, आपल्याला भगवंताने शरीर एवढं सुंदर दिलंय ना, काही वाटत नाही. पण ज्या दिवशी एखाद्या व्यक्तीच्या 2 हात नाहीत ती व्यक्ती पहा, ज्या व्यक्तीला 2 पाय नाहीत तो व्यक्ती पहा, ज्या व्यक्तीला 2 डोळे नाहीत ते व्यक्तीचं जीवन पहा. त्याच्यापेक्षा आपलं जीवन चांगलं आहे. भगवंताने अनमोल शरीर आपल्याला दिलंय, एवढं त्या ठिकाणी आठवणीत ठेवायचं. आणि येताना आपण काही घेऊन आलो नाहीत आणि जाताना आपण काही घेऊन जाणार नाहीत. पण जन्माला आल्यानंतर आपल्या पाठीमागं जे भय लागले ना, ते भय आपल्याला सापडण्याच्या आधी, त्या भयाची उडी पडण्याच्या आधी, काळाची उडी पडेल बा जेव्हा आणि सोडविना तेव्हा मायबाप कोणी सोडवणार नाही. म्हणले बहीण भाऊ तिथं लांब राहतात. म्हणले बायको सोडीन म्हणले आम्हाला, तिथं लयत लांब राहते. शेजाची कामीन दूर राही,
म्हणले महाराज तुमचे पाहुणे लहान सहान असते ना आमचे मोठमोठाले म्हणले असू द्या ना किती मोठाले असू द्या सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक सोयरे भले भले मोठमोठाले सोयरे असू द्या कोणी सोडवणार नाही सोयरे धायरे कुठपर्यंत म्हणले आर्थिक अडचण आल्यावर मदत करतील सोयरे धायरे संपत्तीचे लोक निर्वाणीचा एक पांडुरंग भगवंताशिवाय कोणी सोडवणार नाही तू का म्हणे तुला सोडविना आणि एका चक्र पाणी वाचून या पण भगवंताचं भजन केलं तर भगवंत सोडवते मग काळाची उडी पडायच्या अगोदर आपण भगवंताचं भजन करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे की नाही ज्ञानेश्वर बाईंच्या जाण्यानं दुःख जरी झालं हरकर परिवारांना पण सर्वांनी दुःखातून दुःख बाजूला सावरून त्या ठिकाणी मातोश्रीसाठी त्या ठिकाणी हा अन्नदानाचा कार्यक्रम ठेवला अन्नदान का करायचं माहिती आहे का कारण अन्नदान या ठिकाणी जर केलं तर पितराला भेटत असतं पण बरेच माणसं म्हणतात इथं अन्नदान केलेलं तिथं भेटत नाही भेटतं एक शीथ दिलेल्या अन्न होय कोटी कुळाचे उद्धरण कोटी कुळाचा उद्धार होत असतो मग आज त्यांच्या जाण्यानं दुःख झालं पण त्यांच्या गंगापूजनाच्या कार्यक्रमानिमित्त त्या ठिकाणी अन्नदान केलं आणि अन्नदानासोबत ज्ञानदान भोजनासोबत भजनाची सांगड त्या ठिकाणी घातली आणि आज या ठिकाणी तो गंगापूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला या कार्यक्रमासाठी आज सर्व महाराष्ट्रात दिग्गज असणारे आमचे जीवलग मित्र हरिभक्त पारायण संगीत विशारद नारायणाबा लोणीकर आबाई या ठिकाणी कीर्तनासाठी उपस्थित आहेत दुसरे आमचे गुरुबंधू असणारे हरिभक्त पारायण संगीत विशारद कृष्णादादा खरात ते पण या ठिकाणी आहेत हरिभक्त पारायण महादेव महाराज कसपटे असतील हरिभक्त पारायण मृदंग महामेरू मनोहर महाराज थोरे या ठिकाणी आमचे मोहन भाऊ नाथाभाऊ दिनकर भाऊ असतील दत्ताभाऊ हे सगळेजण त्या ठिकाणी माळीवाड्यातले सर्व बाल कलाकार त्या ठिकाणी विनेकरी बाबा असतील सर्व या ठिकाणी सर्वांचे नावं या ठिकाणी घेणं शक्य नाही पण तरी या ठिकाणी सुंदर अशी साऊंड सिस्टीम सर्व या ठिकाणी व्यवस्थित होतं आणि आजचं कीर्तन या ठिकाणी ज्यांनी घेतलं ना ज्यांनी फोन केला आमचे अशोक भाऊ असणारे अशोक भाऊ असतील मोहन भाऊ असतील यांनी फोनवरून सांगितलं एके दिवशी भेटूनही गेलो आमचे उद्धव भाऊ वगैरे असतील आमचे लिंबाजी भाऊ असतील यांना सर्वांना भेटलो आणि परिवाराला भेटून गेल्यानंतर त्यांनी अगोदरच तारीख घेतली होती पण मोठेवाडीहून कथेने येत असताना जाता जाता या ठिकाणी भेटून गेलो होतो या सर्व परिवारांना दुःख झालेलं आहे पण त्या दुःखातून सावरण्याचं काम भगवंतांनी यांना शक्ती द्यावा एवढी या ठिकाणी प्रार्थना करतो आज ही कीर्तनरूपी सेवा आमचे बबलू भाऊ असणारे हरकळ बबलू भाऊने या ठिकाणी नामसंकीर्तन यूट्यूब चॅनलवरती या ठिकाणी सेवा ही या ठिकाणी आपल्याला कधीही पाहायला मिळणार आहे आमचे गुरुबंधू असणारे देवाभाऊ गायकवाड सर यांचं हे नामसंकीर्तन यूट्यूब चॅनल आहे या चॅनलवरती कधीही आपल्याला जर कीर्तन पाहायची इच्छा झाली कधीही नाव टाकलं त्या ठिकाणी तर नाव टाकल्यानंतर आपल्याला हे कीर्तन पुन्हा या ठिकाणी पाहायला मिळू शकणार आहे असं महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असणारं आणि स्वामीजींच्या नावानं त्या ठिकाणी सर्वजण ओळखणारं असं एकमेव चॅनल त्या ठिकाणी आहे नामसंग यूट्यूब चॅनल स्वामीजींचा फोटोही त्या चॅनलवरती आहे म्हणून सर्वांना स्वामीजींचंच चॅनल म्हणून त्या ठिकाणी ओळखतात असं सुंदर चॅनल देवाभाऊ गायकवाड यांनी या ठिकाणी आपल्यासमोर उभं केलेलं आहे आणि त्यांना सुंदर असा प्रतिसादही त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते असे आमची देवाभाऊची सर्व टीम त्या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी येऊन वेळ द्यायला सर्वजण आता सर्वांचे नावं घेणं शक्य नाहीत पण मी जरी नाही घेतले तर सक्रातीला तुम्ही घेतलेत ना म्हणून सगळ्याची नावं घेतल्यासारखेच आले या ठिकाणी जी सेवा झाली मारुतीरायांच्या चरणावरती सावताबाबांच्या चरणावरती ज्ञानोबराय तुकोबराय आदी नाथबाबांच्या चरणावरती ही सेवा अर्पण करू माझे सद्गुरू स्वामीजींच्या चरणावरती ही सेवा अर्पण करू जाता जाता एक स्वामीजीबद्दल सांगून जातो की तुम्ही सर्वांनी या ठिकाणी स्वामीजींच्या ऑपरेशनसाठी मदत केलेली आहे मला कळालं इथं आल्यानंतर की प्रत्येक गावातून त्या ठिकाणी मदत चालू आहे पण स्वामीजींचं लवकरात लवकर ऑपरेशन व्हावा आणि स्वामीजी लवकर यावा आणि पुढच्या वर्षी स्वामीजींचं काल्याचं कीर्तन आपल्या इथं व्हावा एवढीच चरणावरती प्रार्थना.
कारण स्वामीजींचं उद्याच्याला ऑपरेशन होणार आहे. पण सर्वांना विनंती आहे, कोणीही भेटायला जायचं नाही, कारण 1-2 महिने त्या ठिकाणी भेटू देणार नाहीत. पण बरेच जण त्या ठिकाणी तिथं चालल्यानंतर स्वामीजींकडे ऐकत नाहीत, जाऊन भेटतात आणि भेटल्यानंतर स्वामीजींना सर्दी खोकला त्या ठिकाणी झाला की पुन्हा 2-4 दिवस ऑपरेशन पुढं चाललं आहे. बरेचसे काही माणसं त्या ठिकाणी ऐकत नाहीत. पण सर्वांना विनंती आहे, सर्वांना आपल्या नातेवाईकांना सांगायचं की स्वामीजींचं लवकरात लवकर ऑपरेशन होईल आणि स्वामीजी लवकर आपल्यात या ठिकाणी येतील. फक्त स्वामीजींना आशीर्वाद दिला तरी बस झालं, कार्यक्रम नाही करू द्या, पण लवकरात लवकर स्वामीजींचं ऑपरेशन चांगलं व्हावं. आणि ते ऑपरेशन उद्याच्याला आहे, म्हणून स्वामीजींचं ते ऑपरेशन चांगलं व्हावं म्हणून आपण या ठिकाणी जे जप चालू आहे ना ते फक्त 11 वेळा या ठिकाणी आपण सर्वांनी म्हणायचं आहे. 11 वेळा जर आपण त्या ठिकाणी जप घेतला ना तर तुम्ही सर्वांनी जप 11 वेळेस म्हणल्यानंतर किती वेळा होणार ते, म्हणून सर्वांनी त्या ठिकाणी 11 वेळेस जप घ्यायचा आणि या ठिकाणी सेवेला थांबायचं. हां कृष्णाय वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. गोविंदाय नमो नमः. कृष्णाय वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. गोविंदाय नमो नमः. कृष्णाय वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. गोविंदाय नमो नमः. कृष्णाय वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. गोविंदाय नमो नमः. कृष्णाय वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. गोविंदाय नमो नमः. कृष्णाय वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. गोविंदाय नमो नमः. कृष्णाय वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. गोविंदाय नमो नमः. कृष्णाय वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. गोविंदाय नमो नमः. कृष्णाय वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. गोविंदाय नमो नमः. कृष्णाय वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने परमात्मने प्रणतक्लेशनाशाय क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. गोविंदाय नमो नमः. कृष्णाय वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. गोविंदाय नमो नमः. हरये नमः. हरे नमः. हरये नमः. नमः हरये नमः. हरे नमः.
पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.